महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे। या रणधुमाळीमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करतायत, आपले राजकीय अजेंडे मांडतायत। मात्र एक पक्ष आहे अजूनही शांतच असलेला पाहायला मिळतोय। त्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि याच पक्षाचे मोठे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत। काका, रणधुमाळी सुरू झाली आहे, सगळीकडे गदारोळ आहे, तुम्ही मात्र शांत आहात। आम्ही शांत नाही आहोत, फक्त निवडणुकीविषयीच्या बाबतीत फक्त राजसाहेबच आपला निर्णय जाहीर करतील। कुणीही त्या बाबतीत प्रसारमाध्यमाशी बोलायचं नाही असं पक्षाने ठरवलं असल्यामुळे मी त्या बाबतीत आपणाशी फार काही सांगू शकत नाही। राजसाहेबच पाडव्याच्या सभेत काय तो निर्णय जाहीर करतील। पण पाडव्याच्या सभेपर्यंत पहिल्या 2 टप्प्यातल्या निवडणुकांची उमेदवारी अर्ज भरून झालेले असतील, त्याच्या तारखाही संपलेल्या असतील काका। म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 पैकी बहुतेक 12 ते 14 जागांवरचे फॉर्म भरण्याच्या तारखाही निघून गेलेल्या असतील। नाही, हरकत नाही ना, तरी 14 जागेवर जरी निघून गेले तरी 34 जागा शिल्लक आहेत ना। ते लढवणार 34 जागा। तो जो काही मी काय म्हणलं की पक्षाने एक आम्हाला निर्देश दिलेत की या बाबतीत फक्त राजसाहेबच निर्णय घेतील। मी त्या बाबतीत एवढंच म्हणू शकेल की राजसाहेब जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाच्या हिताचा आणि महाराष्ट्राच्या धर्माला जागे राहूनच ते निर्णय घेतील। सगळ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे की इतका मोठा राजकीय पक्ष, इतका मोठा नेता असं असताना सुद्धा इतक्या मोठ्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत कुठलाच निर्णय घेत नाही। त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे की मनसे निवडणुका लढवणार आहे की नाही। हे पहा, संभ्रम माझ्या नेत्याच्या मनात नाही, संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात नाही। संभ्रम हा प्रसार माध्यमामध्ये आहे। नाही, जनतेत संभ्रम आहे काका। नाही, असं जनतेत संभ्रम आहे अशी कुठं तर मला अवस्था दिसली नाही। नाही, मग तुम्ही फिरला नसाल, तुमचे कार्यकर्ते फिरले नसतील। नाही, असं तुम्ही म्हणू शकता किंवा माझ्या बाबतीत ते म्हणू शकत नाही। मी फार फिरतो। मी परवा कालच बीड जिल्ह्यात गेलो होतो। कारण कसं आहे की देशाच्या इतिहासातली ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची, अत्यंत किचकट, अत्यंत गुंतागुंतीची आहे। याच्यात कुठलाही अविचारी निर्णय घेतला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। म्हणजे गुंता आणखी वाढू शकतो असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, गुंतावून एक साधारण परिस्थिती जी राजकारणाची पाहिली तर आणि मग राजसाहेबासारखा एक अभ्यासू नेता या सगळ्या गोष्टीचं चिंतन नक्कीच करत असतील। ते भले प्रसारमाध्यमामध्ये व्यक्त होत नसेल, तुम्हाला दिसत नसेल, याचा अर्थ ते शांत बसलेत असं अजिबात नाही। कारण ते ज्यावेळेस शांत बसलेले असतात त्यावेळेसच जास्त विचार करतात असा आमचा अनुभव आहे। आणि आज 6 तारीख राहिले 2च दिवस। मी काय म्हणलं, 9 तारखेला राजसाहेब जो निर्णय जाहीर करतील तो हिंदुत्वाच्या हिताचा आणि महाराष्ट्र धर्माला जागून, महाराष्ट्र धर्म म्हणजे सत्व, तत्व आणि संघर्ष, या सगळ्या गोष्टीला जागून तो निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हा सगळ्या महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना शिरोधार्य आहे। दुसरी घटना घडते या दरम्यानच्या काळात, राजसाहेबांनी अमित शहांची भेट घेतली जाऊन। मग त्यांच्यासोबत युती होणार आहे का नाही होणार आहे हेही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे सुद्धा जनता संभ्रमात आहे। नाही, काय की ते इतक्या उच्च पातळीवरच्या भेटी झाल्यात, त्याच्यामुळे त्या बाबतीत आम्हाला काही अजून पक्षाने कळवलं नाही की त्यात काय झालं। कारण त्यात म्हणजे आमचे सर्वोच्च नेते आणि भाजपचे सर्वोच्च नेते या दोघात झालेली चर्चा आहे आणि काहीतरी निश्चित सकारात्मक चर्चा झाली असेल ती योग्य वेळा बाहेर येईल। पण मनसे भारतीय जनता पार्टीला सकारात्मक पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल? आज काहीच सांगता येत नाही। जोपर्यंत मी काय म्हणलं, हा जो काही निर्णय आहे तो साहेब 9 तारखेला, मला वाटतं साहेब ज्यावेळेस भाषणाला उभा राहतील त्यावेळेस तो सगळ्या जनतेसमोर येईल आणि त्याची उत्सुकता मला पण आहे। मी सुद्धा 9 तारखेची वाट पाहतोय की साहेब कधी आपला निर्णय जाहीर करतील आणि तो जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही काम करू। दुसऱ्या राजकीय प्रश्नांकडे मी तुम्हाला आणतो। तुम्ही राजकारणाचे अभ्यासक आहात म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारतो। प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस
यांची युती होता होता राहिली आणि त्या दोघांमध्ये आता वेगवेगळं निवडणूक लढवायला सुरुवात झालेली आहे. प्रकाश आंबेडकर आपले उमेदवार जाहीर करतात आणि काँग्रेसचे स्वतःचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. फटका कुणाला बसू शकतो आणि का असं घडलं असावं? ते खरं म्हणजे हा प्रश्न तू चुकीच्या माणसाला विचारलास. त्याचं मी काय उत्तर देणार आहे? म्हणजे काँग्रेसचा अहंकार का बाळासाहेबांचा काय महत्त्वाकांक्षा आहे, कुठं आड आली काही कळायला मार्ग नाही आहे. आता निश्चित ज्यावेळेस दोन माणसं वेगळे होतात त्यावेळेस फटका दोघांना बसतो, कमी अधिक हा विषय वेगळा आहे. भारतीय जनता पार्टीनं अनेक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, मात्र काँग्रेसला आपापले उमेदवार त्या ठिकाणी अजूनही देता येत नाही आहेत. काँग्रेसची जी अवस्था आहे सध्याची त्याच्यावर काय सांगाल? मी म्हणलं ना, पुन्हा हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला तुम्ही राजकीय अभ्यासक आहात म्हणून तुम्हाला प्रश्न आहे. मला मी काय म्हणलं, राजकीय अभ्यासकाचं ह्याचं काही नाही. कारण कसं आहे की काँग्रेसची अवस्था आता एक म्हणजे काय मोडकळीला आलेल्या घरासारखी आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही पाहिलं की काँग्रेसमधून बाहेर पडण्याची धडपड खूप लोक करत आहेत. काँग्रेसचा दरवाजा चिंचोळा बाहेर जाण्याची एवढी गर्दी वाढली की तिथं चेंगराचेंगरी व्हायली. त्याच्यामुळे काँग्रेसच्या घरात कोणी थांबू इच्छित नाही. त्याच्यामुळे त्यांना उमेदवार मिळणं थोडं अवघडच आहे. कारण पूर्वी एक काळ कसं आहे की काँग्रेसचा उमेदवार असणं म्हणजे विजयाची हमी होती. आता पराभवसुद्धा दारुण होईल का ह्याची भीती असल्यामुळे लोक थोडे जरा. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागच्या काळात मोठ्या प्रमाणात गाजलं. राजकारणात उतरण्याचा त्यांनी सुरुवातीला निर्णय घेतला, मात्र परिस्थिती बघून त्यांनी माघार घेतली त्यातून. मात्र अशा परिस्थितीत त्या आंदोलनाचा यावेळच्या राजकारणावरती काही परिणाम होऊ शकतो का? काय वाटतंय? नो कॉमेंट. परिणाम होणार नाही? नो कॉमेंट. का बोलणार नाही तुम्ही ह्या विषयावरती? अनेक दिवसांपासून तुम्ही मनोज जरांगे किंवा मराठा आंदोलन या विषयावरती बोलायचं का टाळता? नाही, विषयावर बोलण्याचं टाळण्याचं काही कारण नाही. कारण मला वैयक्तिक असं वाटतं की मराठा समाजासाठी ज्या न्याय मागण्या आहेत त्या मागण्या मनोज जरांगे पाटील घेऊन लढा लढत आहेत आणि त्यांना त्यात यश मिळावं अशी माझी इच्छा आहे. कारण बहुतांशी मराठा समाजाचे तरुण गरिबीला, आर्थिक अडचणीला, शेतीच्या नापिकीला तोंड देत आहेत आणि त्यांच्यासाठी काही करावं ही मनोज जरांगे पाटलाची जी काही म्हणजे उत्कट भावना आहे तिचा आम्हाला सन्मानच आहे. दुसरा एक शेवटचा प्रश्न. हसन मुश्रीफ म्हणाले की वेळ पडल्यास मंडलिकांसाठी आम्ही हेलिकॉप्टरमधून माणसं आणू, मतदारांना येण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करू. काय वाटतं या वक्तव्याबद्दल? मी त्या दोघांना फार जवळून ओळखतो. मी बरेच वर्ष कोल्हापूरमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे हसन मुश्रीफ शब्दाचं हेलिकॉप्टर चांगलं उडवू शकतात. ते प्रत्यक्षात उडवतील का नाही हे मला माहीत नाही, पण शब्दाचं हेलिकॉप्टर चांगलं उडवतात. तर हे होते प्रकाश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.